मागच्या भागात आपण मांजराबद्दल सविस्तर बोललो. आता थोडंसं मांजराचे अजून थोडे गुणांबद्दल बोलून मी पुढे माझ्या अजून एका आवडत्या कीटकाबद्दल बोलणार आहे. मांजराने जरीही उंदीर वगैरे पकडण्यात कितीही कुचराई केली तरी मांजराला घाबरणारे प्राणी स्वतःच मांजरापासून स्वतःचा जीव वाचवण्याच्या मोहिमेवर असतात. त्यामुळे मांजर घरात असेल तर सहसा उंदीर, पाली, झुरळे किंवा इतर हलणारे उडणारे श्वापद सहसा घरात दिसतच नाहीत. मांजराची उंदरापाठोपाठची जुगलबंदी असते ती पालींबरोबर. उंदीर कसा फरशीवरून फिरतो त्यामुळे मांजराला पकडून खेळ करायला सोपा जातो. पाली या भिंतीवर ट्यूबलाईटच्या आजूबाजूला असल्यामुळे मांजरांकरता एक विशेष आव्हान आणि एक रंजक खेळ घेऊन येतात. पाली दिसल्या की मांजरांचा पूर्ण आविर्भाव बदलतो. एकदम शिकारी अवतारात जातात आणि एकटक हालचाल करणाऱ्या त्या पालीकडे बघत बसतात. मग एक रणनीती आखतात त्या 10 फूट वरच्या पालीपर्यंत पोचण्याची. मग टेबलवर चढ, तिथून अजून कुठेतरी वर नेम धरून उडी मार, असे सगळे चालू होते. पाली सहजरित्या मांजरांच्या हाती काही लागत नाहीत. हाती लागल्याच तर पालींना देवाने अजून एक खास देणगी दिलेली असते. पाली शेपूट गाळून पळ काढू शकतात. मांजराला वाटतं की आपल्याला पाल सापडली, पण ती शेपूट टाकून पळून गेलेली असते. मांजराच्या परिश्रमाअंती तिच्या गळाला काहीच लागत नाही याचे वाईट वाटते, पण पालींच्या या अद्भुत कौशल्याचे कौतुक पण तेवढेच वाटते. आता तुमच्या कदाचित लक्षात आलेच असेल माझा पुढला आवडता कीटक कोण. हो, जरा वेगळी निवड आहे माझी, पण माझा आवडता कीटक आहे पाल. आणि आज मी त्याबद्दल बोलणार आहे. किंबहुना मांजरांचा शिकारी बाणा अंगीकृत केलेला घरगुती कीटक म्हणजे पाल. पाली दिसायला किळसवाणे असतात, पण तुम्ही बघाल तर त्यांचा तसा काहीच त्रास नसतो. म्हणजे उंदीर कसे घरात घुसून प्रचंड नासधूस करतात तसे पालींचे काही नसते. एकतर त्यांची घरात घुसायची अशी काही खास धडपड वगैरे नसतेच. माझ्या मते त्या घरात येतात आपल्या ट्यूबलाईट्सच्या आजूबाजूला भिरभिरणारे किडे भक्षण करण्याकरता. थोडक्यात पाल तसे पाहिले तर माणसाचा मित्रच आहे. आता पाल का कोण जाणे नेहमी स्त्रीलिंगात मोडली गेल्यामुळे माणसाची मैत्रीण म्हणणं भाग आलं. या मैत्रिणीला घरात खुले वावरू दिले तरी डास खाते, झुरळे संपवते, पावसाचे किडे फस्त करते. एक 3-4 पाली अशा ट्यूबलाईटच्या आजूबाजूला ठेवल्या तर घर मस्तपैकी किडेमुक्त होतं. थोडक्यात ओपन इन्सेक्ट फ्री, OIF. ते किडे पकडण्याचे कौशल्यसुद्धा मला प्रचंड अचंबित करतं. घरातल्या घरात नॅशनल जॉग्राफिकचं थेट प्रक्षेपण असतं. मगर ज्याप्रमाणे शिकार करते आणि आपले सावज अचूक टिपते, अगदी तसंच पालसुद्धा किडे बरोबर टिपून पकडते. कित्येकदा तर उडणारे किडे पकडण्यासाठी मी पालींना उडी मारून पकडताना सुद्धा पाहिले आहे. आम्ही लहान असताना आमच्या घरातल्या एका पालीने उडी घेतली आणि ती तोंडात झुरळ पकडून थेट माझ्या बहिणीच्या डोक्यावर पडली. त्यानंतर झुरळ आणि पाल अशा दोघांना प्रचंड घाबरणारी माझी बहीण अर्धा तास नुसता थैथयाट करत होती. त्या गोष्टीची तिने इतकी धास्ती घेतली आहे की ती आज वयाच्या 40व्या वर्षी सुद्धा पालीला तेवढीच घाबरते. प्रत्येक वेळेला भिंतीवरती फिरणारी पाल पाहिली की तिला वाटतं की ही पाल आपल्या अंगावरती उडी मारणार. त्यांच्या घरात कधी चुकून पाल दिसलीच तर ती माझी बहीण टेबलवर आणि माझी 10 वर्षाची भाची त्या पालीच्या मागे लागून तिला घराबाहेर काढते. आणि हा कार्यक्रम मागच्या 5-6 वर्षापासून, म्हणजे माझी भाची 4 वर्षाची असल्यापासून अगदी नियमित चालू आहे. पहिल्यांदा झाले तेव्हा नशिबाने ही 4 वर्षाची भाची माझ्या खाली होती, त्याच्यामुळे ती चांगली ट्रेन झाली. आता तीच आईची समजूत काढते आणि शांतपणे पालीला बाहेरचा रस्ता दाखवते.
मला मात्र पालींच्या शिकारीचे थेट प्रक्षेपण पाहत बसायला खूप आवडते. पाली डास खात असतील तर मी खुशाल या पालींचे संगोपनही करेन. केवळ दिसायला किळसवाणे असल्यामुळे घरातील स्त्री जमातीला त्या घरात अजिबात नको असतं. माझी पत्नी एरवी भूत आला तर त्याच्याशी किंवा तिच्याशी छान हस्तांदोलन करून गप्पा वगैरे मारेल. पण एवढीशी पाल किंवा त्या पालीचे पिल्लू जरी बघितले किंवा झुरळ जरी घरात असेल तर फेफरे उडाल्यासारखे करते. माझी बहीणसुद्धा त्यातलीच. उगीच मग मला झाडू घेऊन पालीच्या मागे मागे लागून तिला घराबाहेर हाकलावं लागतं. झुरळाला चप्पल वगैरे घेऊन संपवता येतं, पण पालींना मारायला मला काही फारसं आवडत नाही. मी आपलं त्यांना प्रेमाने बाहेरचा रस्ता दाखवतो. बायकोच्या पत्नीच्या लेखी नाजूक ठरलेल्या प्रसंगात आपण शांत राहिलो की त्याचे विशेष बोनस अंकसुद्धा पत्नीच्या वही खात्यात जमा होतात. तेवढ्यापुरतं का होईना, पण पत्नीच्या आयुष्यातला नायकसुद्धा होता येतं. एरवी आमच्याकडे नायक, नायिका, खलनायक, खलनायिका असे 4-4 रोल आमची एकटी पत्नीच निभावत असते. या पालींना किळसवाणे रूप देऊन विधात्याने खूप मोठा अन्याय केला आहे या नैसर्गिक कीटनाशक प्राण्यावर. दिसायला जर बऱ्या दिसल्या असत्या तर याच पाली हल्लीच्या क्यूट ह्या श्रेणीत मोडल्या गेल्या असत्या आणि कदाचित पाळल्याही गेल्या असत्या. कारण मी मगाशी म्हणालो तसं या पालींचा खरंच तसा काहीच त्रास नसतो माणसाला. माणसाकडे त्यांचे लक्षही नसते. ते त्यांच्या किडे मारून खाण्याच्या मोहिमेत मस्तपैकी गुंतलेले असतात. तुम्ही बघा ना, सकाळ दुपारच्या वेळी त्या एरवी दिसत पण नाहीत. रात्री दिवे लागले आणि किडे भिरभिरू लागले की त्या बरोबर सक्रिय होतात. मग मधून एक विशिष्ट यांत्रिक आवाजही काढतात. त्याच आवाजाला पाल चुकचुकणे असे संबोधनही आहे. 30 वर्षांपूर्वी पाली, झुरळे यांची घरातल्या लोकांना ॲलर्जी नव्हतीच. कौलारू घराघरांमधून या श्वापदांना घरात बंदीच करता यायची नाही. तेव्हा आम्ही या रोजच्या पालींचे बारसेसुद्धा करायचो. आमच्याकडे राणी एलिझाबेथ, रझिया सुलताना, मेनका, शूर्पणखा अशा सर्व होत्या. मग शाळेत एखादी टीचर नाही आवडली किंवा तिने उगाच मार्क कापले की त्याच पालींना नवीन नावेसुद्धा मिळायची. मी सचिन तेंडुलकर किंवा राहुल द्रविड या माझ्या त्या काळच्या क्रिकेटमधल्या हिरो लोकांच्या सारखा मार्क मिळाले की गप गुमान पेपर खाक्यात घालून बाकावर येऊन बसायचो. आता ती छाप माझे केस गळाल्यानंतर आणि माझ्या टीचर लोकांचे पिकल्यानंतर त्यांची नावं घेऊन इथे उगीच कशाला घालवू. वर्गातल्या भाव खाणाऱ्या आणि आम्हाला अजिबात न देणाऱ्या मुलींची नावेसुद्धा अशीच टिपली जायची आणि ती सुद्धा या सरपटणाऱ्या मैत्रिणींना मिळायची. आता त्यातल्या बऱ्याच वर्गातल्या व्हॉट्सॲप समूहावर सुद्धा आहे. त्यामुळे माफ करा, त्यांची पण नावे मला इथे नाही घेता येणार. आत्ताच्या बायकांच्या खोट्या भित्रेपणामुळे किंवा आधुनिकपणाच्या खोट्या पांघरुणामुळे पाली कारण नसताना बहिष्कृत झाल्या आहेत आणि डास मात्र भरपूर वाढले आहेत. आपण समाजात पाळत असलेला सुज्ञ आणि सर्वसमावेशकपणा या प्राणी आणि कीटक प्राणीजातींच्या बाबतीत पाळायला हवा असे माझे स्पष्ट मत आहे. एरवी तो दिवस दूर नाही जेव्हा पालींचे संवर्धन करायची वेळ येईल आणि मग राणी एलिझाबेथ, रझियाला घरात पाळावे लागेल.